नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला शिळ्या चपातीचा चिवडा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये 1.5 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव टीस्पूनपेक्षा कमी मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पूनपेक्षा कमी जिरे घालूया. जिरे उमलल्यानंतर चिमूटभर हिंग घालूया. 1 हिरव्या मिरचीचे तुकडे, ताजी कढीपत्त्याचे पाने घालूया. थोडा वेळ परतून घेऊया. खमंग फोडणी दिल्यानंतर इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅसच्या मंद आचेवर शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनंतर शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत भाजून झालेले आहेत. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. चार ते 5 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो छान मऊ झालेला आहे. अर्धा टीस्पून हळद, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालूया. चपाती करताना आपण मीठ घालतो म्हणून मीठ कमीच घालायचं आहे. हळद आणि कांदा लसूण मसाला अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊयात. इथे मी 3 शिळ्या चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. बारीक केलेले चपाती घालूया. मिक्स करूया. बारीक केलेली चपाती छान मिक्स करून झालेली आहे. काही मिनिटातच चपातीचा हा नाश्ता तयार झालेला आहे. गरम गरम शिळ्या चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. असा चपातीचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.